ನಮಸ್ಕಾರ. ತಮ್ಮ ಹೆಸರು ಅಪ್ಪಾಜಿ? ಡಾಕ್ಟರ್ ಜಯಸಿದ್ದೇಶ್ವರ ಶಿವಾಚಾರ್ಯ ಮಹಾಸ್ವಾಮೀಜಿ ಅಂತ ಹೇಳಿ. ನೀವು ಈ ವರ್ಷ ಆಯ್ತು ಮದುವೆ ಬರ್ತೀರಪ್ಪಾಜಿ, ನಿಮ್ ಇದ್ರ ಬಗ್ಗೆ ಅಭಿಪ್ರಾಯ ಏನ್ರಿ? ಸಾಮಾನ್ಯವಾಗಿ ಸಾಮೂಹಿಕ ಲಗ್ನ ಅಂತ ಹೇಳಿ ತಿಳ್ಕೊಂಡಂತಂದ್ರೆ ನಾನು ಇದಕ್ಕೆ ರಾಷ್ಟ್ರೀಯ ಭಾವೈಕ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ನನ್ನ ಭಾವನೆ ಇದೆ. ಈ ಭಾವೈಕ್ಯ ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತಂದ್ರೆ ಅವರು ಇವರು ಹಾಗೆ ಹೀಗೆ ಅಂತನ್ನುವಂತಹ ಭೇದವಿರಲೇ ಸಂಪೂರ್ಣವಾಗಿ ಭಾರತ ದೇಶಕ್ಕೇ ಒಂದು ರೀತಿಯಿಂದ ಮಾದರಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಭಾವಗಳು ಐಕ್ಯವಾಗುವಂಥ ಸಮ್ಮೇಳನ ಅಂತಂದ್ರೆ ಅದು ಈ ಸಾಮೂಹಿಕ ವಿವಾಹ ಸಮ್ಮೇಳನ. ಕೊನೆಯದಾಗ ಈ ಸಂಸ್ಥೆ ಅಧ್ಯಕ್ಷರಾದ ಮಲ್ಲಿಕಾರ್ಜುನ್ ಸರ್ ಇವರ ಬಗ್ಗೆ ಏನ್ ಹೇಳ್ತೀರಿ? ಅತ್ಯಂತ ಚಿಕ್ಕ ವಯಸ್ಸು ಮಾತ್ರ ಈ ಮನೆತನಕ್ಕೆ ತನ್ನದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಪರಂಪರೆ ಐತಿ. ಹಿರಿಯ ಜೀವಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಯಾರು ಕಾಕ ಅಂತ ಅನಿಸ್ಕೊಂಡ್ರು. ಈ ತಾಲೂಕಕ್ಕೆ ಪ್ರಪ್ರಥಮವಾಗಿ ಅವರು ಆ ಕಾಲದೊಳಗೆ ಸಭಾಪತಿಯಾಗಿ ತಾಲೂಕಾದ ಸಮಾಜದ ಸೇವೆಯನ್ನು ಮಾಡಿದರು. ಅದಾದ ನಂತರ ಅವರ ಸುಪುತ್ರರಾಗಿರ್ತಕ್ಕಂತಹ ಈ ಮಣ್ಣಿನ ಮಗ ಪಾಟೀಲ ಪರಿವಾರದ ಒಡಲ ಕುಡಿಯಾಗಿ ಬೆಳೆದಿರ್ತಕ್ಕಂಥ ಇನ್ನೊಂದು ಸುಪುತ್ರ ಅಂತಂದ್ರೆ ಲಿಂಗೈಕ್ಯ ಮಹದೇವಪ್ಪ ಪಾಟೀಲ್. ಅವರು ಈ ತಾಲೂಕಾದ 2 ಸಲ ಪ್ರತಿನಿಧಿತ್ವವನ್ನು ಮಾಡಿ ತಮ್ಮದೇ ಆಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಸೇವೆ ಕೊಟ್ಟರು. ಆ ಪರಿವಾರದ ಈಗಿನ 3ನೇ ಪೀಳಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಹೇಳ್ಬೋದು. ಮಲ್ಲಿನಾಥನಾಗಲಿ ಕಾಕ ಆಗಲಿ ಇವರೆಲ್ಲರೂ ಸೇರಿ ಈ ರೀತಿಯಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಒಂದು ಒಳ್ಳೆಯ ಉಪಕ್ರಮ ಏನು ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ಇದು ನಿಜವಾಗಿಯೂ ಈ ನಾಡಿಗೆ ಆದರ್ಶಪ್ರಾಯವಾಗಿರ್ತಕ್ಕಂಥ ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಅಂತ ಹೇಳಿ ಖಂಡಿತವಾಗಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯ. ಅಪ್ಪಾಜಿ, ನೀವು ಮುಂದೆ ಬರೋ ಜೋಡಿಗೆ ಏನ್ ಪ್ರೇರಣೆ ಕೊಡ್ತೀರಿ? ಅವರು ಹೊಟ್ಟೆಯಿಂದ ಹುಟ್ಟುವಂಥ ಸುಪುತ್ರರು ಸಮಾಜದ ಸೇವೆ, ಅದರ ಜೊತೆಗೆ ದೇಶದ ಸೇವೆ ಮಾಡುವಂಥ ಒಳ್ಳೆ ಸುಪುತ್ರರು ಜನ್ಮಿಸ್ಲಿ ಅಂತ ಹೇಳಿ ಅವರು ವಿದ್ವಾಂಸರಾಗಲಿ ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಅನ್ನುವಂತಹ ಮಾತನ್ನು ಈ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಹೇಳಕ್ಕೆ ಸಾಧ್ಯತೆ. ಧನ್ಯವಾದ. ಪ್ರಭುಂ ಪ್ರಾಣನಾಥಂ ವಿಭುಂ ವಿಶ್ವನಾಥಂ ಜಗನ್ನಾಥನಾಥಂ ಸದಾನಂದಭಾಜಂ ಪುತ್ರಂ ಸುದಾನಂ ಸುಪುತ್ರಂ ಕಳತ್ರಂ ವಿಚಿತ್ರಂ ಸಮಾರಾಧೆ ಮೋಕ್ಷಂ ಪ್ರಗಾದೆ. ಶಿವ ಶಿವ ಎಂದರೆ ಭಯವಿಲ್ಲ, ಶಿವ ಶಿವ ಎಂದರೆ ಭಯವಿಲ್ಲ, ನಾಮಕ್ಕೆ ಸಾಟಿ ಬೇರಿಲ್ಲ, ಶಿವನಾಮಕ್ಕೆ ಸಾಟಿ ಬೇರಿಲ್ಲ. ಶಿವ ಭಗವಾನವ ತೊರೆಯದಿರು, ನಾನು ನನ್ನದು ಗೆನ್ನದಿರು, ಅನ್ನದಾನವ ತೊರೆಯದಿರು, ನಾನು ನನ್ನದು ಗೆನ್ನದಿರು. ಶವದನೋದ್ಭೂತ ಪಂಚತತ್ವಾದಿನಾಯಕ ಪಂಚಬ್ರಹ್ಮಮಯ ನೋಮಿ ಪಂಚಾಚಾರ್ಯಂ ಜಗದ್ಗುರು ವಿಶ್ವೇಶಲಿಂಗ ಸಂಭೂತಂ ವಿಶ್ವವಿದ್ಯಾವಿಬೋಧಕಂ ವಿಶ್ವವಂದಂ ಸದಾ ವಂದೇ ವಿಶ್ವಾರಾಧ್ಯಂ ಜಗದ್ಗುರು. ಕಾಶಿ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನಾच्या ಸನಾತನ ಜಗದ್ಗುರು ಪರಂಪರೆला ಅನಂತ ಪ್ರಣಪಾತಕರು ಶ್ರೀಮದ್ ಜ್ಞಾನ ಸಿಂಹಾಸನಾಧೀಶ್ವರ श्री 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 गजराज ज्येष्ठ जगद्गुरु डॉक्टर चंद्रशेखर शिवाचार्य भगतबाद यांच्या दिवसाने अनंत प्रणिपात अक्कलकोट तालुका कासलिंग जवळ हा पुण्यताणामध्ये आज विशेष करून जे 3.5 मुहूर्तापैकी एक मुहूर्त अक्षय तृतीय मुहूर्ताच्या या शुभ संदर्भावर व तसेच जगदारी जगद्गुरु एको रामाराध्यांच्या जयंती तसेच आपला वीरशैव धर्माचं जे प्रचार प्रसारण केलेले आपलं अण्णा बसवण्णांच्या जयंती व तसेच वेगळ्या जयंती आज आहे. या शुभ संदर्भाच्या या पुण्य याच्यामध्ये या मुहूर्तामध्ये आज सामूहिक सोहळा जे कासलिंग देवस्थान ट्रस्ट व कासलिंग बहुद्देशीय संस्था जेऊर यांच्या मार्फत प्रतिवर्ष
चाललेले हा कार्यक्रमामध्ये आवर्जून उपस्थित असून सर्व जे नववधूवरांना शुभेच्छा शुभ आशीर्वाद देण्यासाठी आलेले सर्व आपला शिवाचार्य बंधू जे आपला नवदगी महाराज आणि आपलं दुधनी महाराज व तसेच सर्व महाराजवरी आणि जे आपला तोरणोरकर महाराज आणि उपस्थित सर्व मान्यवर आणि विशेष करून आपलं मल्लिकार्जुन पाटीलजी आणि सर्व नववधूवर आणि सर्व सद्भक्त मंडळी. समय खूप झालेला आहे. आज जे वेगळ्या कार्यक्रमामध्ये सर्व शिवाचार्य लोक आपण सुद्धा आज सकाळीपासून कार्यक्रमामध्ये आहे आणि विशेष करून आज इथं तालुक्यातलं सर्व डॉक्टरांचं जे मान सन्मान द्यायचे आहे त्यांना सत्कार करायचे आहे म्हणून आपलं जे देवस्थान ट्रस्ट हा नियोजन केलेला आहे. विशेष करून जे वैद्य नारायण हरी असं म्हणलेलं आहे. म्हणजे नारायणला आपण बघितलं का नाही माहित नाही, पण ते नंतर बघणार. पण जे हॉस्पिटलमध्ये साक्षात जे भगवंताच्या स्वरूपामध्ये आपण कोणाला बघतो म्हणले तर डॉक्टरांना बघत असतो. म्हणजे डॉक्टर जरी त्यांच्या मनात आलं आता नारायण पैसेच पाठवायचे म्हणलं तर त्याने पाठवणार. म्हणजे तसं त्यांनी मनात आलं नाही. त्यांचं आयुष्य आणखीन गट्टी आहे पण म्हणलं तर अवश्य त्यांच्या इच्छा म्हणजे एवढा जे जाल लावून म्हणजे त्यांनी लोकांसाठी समाजासाठी म्हणजे आपण पैसा कमवायचा म्हणलं तर मोठमोठ्या सिटीमध्ये जाऊन आजकाल लोक पैसा कमवू शकतो. पण आता तालुक्यामध्ये आपलं अक्कलकोट तालुका म्हणलं तर मागा पडलेला तालुका आहे. तरी या तालुक्यामध्ये आपण सर्व एवढं वैद्यकीय लोक आपला सेवा समाजासाठी करत आहे म्हणलं तर त्यांच्या आपण आनंदाने त्यांना टाळी वाजवून अभिनंदन करायला पाहिजे. हा कार्यक्रम म्हणजे विशेष करून जे सामूहिक सोहळा इथं आहे म्हणजे ते समाजासाठी जगणाऱ्या लोकांना ओळखून आपण इथं बोलवून त्यांना मान सन्मान देत आहे. मागच्या वर्ष काही सैनिकांना पण बोलवलं होतं आणि म्हणजे इथला हा तालुक्यामध्ये जे समाजासाठी आवर्जून काम करणाऱ्या लोकांना बोलवून इथं मान सन्मान देत आहे. हे पण एक म्हणजे इतका छान काम म्हणजे आपला संस्था करत आहे. असंच करायला पाहिजे. विशेष करून मल्लिकार्जुन पाटील जे आता सांगितलं आम्हाला माहित नव्हतं. एवढं सगळं सतत लोक हा कार्यक्रमासाठी तनुमन धनाने सेवा करत आहे म्हणलं तर इतका आनंद आम्हाला झाला. म्हणजे समाजाचं जे ऋण आपल्यावर असतो म्हणजे एक प्रत्येक समाजातल्या लोक जरी उभा असेल तर म्हणजे धर्मांतरण अजिबात होणार नाही. जे धर्मांतरण कशासाठी होतं म्हणलं तर आपल्या समाजचे लोक आपला पाठिंबा नाही म्हणून धर्मांतरण जास्त होत आहे. धर्मांतरण करून पुढे जाऊन त्यांनी खड्ड्यात पडत आहे. तसं होऊ नये म्हणून आपल्या या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून हे जेवढं सामायिक सोहळा इथं घडत आहे या सामायिक सोहळ्यामध्ये आपलं जेवढं सर्व धर्मीय जे समाजचे लोक आहे पण आपण आपल्या समाजाच्या ऋण पेटवण्यासाठी आपल्या सेवा इथं प्रदान करत आहे म्हणलं तर असंच आपल्या सेवा घडूये. या देवस्थान ट्रस्टच्या माध्यमातून जे कासलिंग बहुद्देशीय संस्था माध्यमातून आपलं कैलासवासी महादेव पाटीलजी त्यांचं एक इच्छा होते ते समाजासाठी त्यांनी जगलेलं आहे. त्याच्या भावारूपावर किंवा आपल्या मल्लिकार्जुन पाटीलजी त्यांच्या वडिलांच्या जे स्मरणार्थ हा कार्यक्रम करत आहे. आणि महादेव पाटीलजी जे स्वर्गामध्ये असून हा सगळा कार्यक्रम इतका आनंदाने त्याने आपल्या सर्वांना शुभेच्छा देत आहे. कीर्ती करा उज्ज्वल ग्रहस्थाश्रम तुम्हा वधूवरा देवो सदा मंगलम शुभमंगल. ಕಾರ್ಯಕ್ರಮ ಸರ್ವಧರ್ಮೀಯ ಸಾಮುದಾಯಿಕ ವಿವಾಹ ಸೋಹಳ ಅತ್ಯಂತ ಯಶಸ್ವಿಯಾಗಿ ನೆರವೇರಿದೆ. ಈ ಕಾರ್ಯಕ್ರಮದ ಯಶಸ್ಸಿಗೆ ಕಾರಣೀಕರ್ತರಾದ ಕಾಶಿಲಿಂಗ ದೇವಸ್ಥಾನ ಟ್ರಸ್ಟ್ ಹಾಗೂ ಕಾಶಿಲಿಂಗ ಬಹುಉದ್ದೇಶೀಯ ಸಂಸ್ಥೆಯವರಿಗೆ ನಾನು ಕೃತಜ್ಞತೆಯಾಗಿದ್ದೇನೆ.